नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 2.3 बघायचं आपल्याला. 2019 ला आलेला खूप चांगला प्रश्न आहे. काय म्हणते बघा, ऋण 1 ला काय, ऋण 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार किती येतो. त्यानेच म्हणजे ऋण 1 ला ऋण 1 नच गुणायचंय, पण किती वेळा, 100 वेळा. म्हणजे बघा हे ऋण 1 ला काय करायचंय, ऋण 1 नच गुणायचे, पण किती वेळा, 100 वेळा गुणायचे. मित्रांनो नीट बघा. आता समजा मी जर आज केलं ऋण 1 गुणिले ऋण 1, किती वेळा गुणतोय मी, आता हे 2 वेळा गुणतोय. किती येते उत्तर, गुणाकारात ऋण ऋण काय होत असतंय, धन होत असते. म्हणजे किती आलं, 1 आलं. बरं का, मी किती वेळा गुणले मित्रांनो, 2 वेळा गुणले. बघा ना, 1 आणि 2. पुन्हा मी काय म्हणतो आता, ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1, बरोबर का. बघा आता ऋण 1 काय येणार, धन 1 येणार. आणि पुन्हा आता बघा ह्याचं काय आलं, बघा 1 आलं का. आता हे मोडून टाकतो मी, इथं 1 लिहितो. पुन्हा आता काय होतं, गुणाकारात ऋण धन ऋणच होते. म्हणजे काय उत्तर येणार, ऋण 1 येणार. मित्रांनो हे किती वेळा गुणले, 3 वेळा गुणले. आता नीट लक्ष द्या, जेव्हा आपण ही जी वेळावाली संख्या आहे म्हणजे किती वेळा गुणतो, हे जर सम असेल, काय हे जर सम असेल आणि आपली संख्या ऋण असेल तर आपलं उत्तर नेहमी धन येतं. आणि जर आपण विषम वेळा गुणलं, किती विषम वेळा, तर उत्तर आपलं ऋण येतं. बघा मित्रांनो आपण 100 वेळा गुणलंय, 100 ही सम आहे, सम असल्यामुळे आपलं उत्तर काय येणार, धन येणार. इथं काही नाही म्हणजे काय असतं, धन. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका मोज्यांच्या जोडीची किंमत, मोजे म्हणजे सॉक्स, किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे सॉक्सची किंमत काय, टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे मोज्यांची किंमत जर 100 असेल तर टोपीची किंमत किती असणार, 50 असणार. पुन्हा काय म्हणतो बघा, मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या यांची किती रुपये पडतील आपल्याला. मग काय करावं लागेल, मोज्यांच्या जोड्याची एकाची किंमत काढावं लागेल, टोप्याची एकाची किंमत काढावं लागेल. पुन्हा फायनल करू. बघा आपल्याला दिलंय काय, 5 जोड्यांची किंमत दिली 1250. किती, बघा 5 जोड्यांची किंमत किती दिली, 1250. मग आपण एक जोडीची किंमत काढू. एक जोडीची किंमत काढाय काय करावं लागेल, भागिले 5 करू. 5 एक 5, 5 दोन्ही 10, उरले 2, 5 5 25, उरले हे 0 ला 0. म्हणजे मोज्यांच्या एका जोडीची किंमत आली 250 रुपये. किती, 250 रुपये. मग वरी काय दिलं आपल्याला, एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा निम्मी असणार टोपीची किंमत. ही दुप्पट आहे म्हणल्यावर टोपी काय असणार, निम्मी असणार. समजा इथे मी मोजे लिहितो, बरोबर. आणि टोपी काय असणार, निमपट असणार ना. म्हणजे किती असणार, 200, 250 ची 125. बघा मित्रांनो मोज्यांच्या जोडीची किंमत आली 250, टोपीची किंमत आली 125. आपल्याला विचारलंय मोज्यांच्या 2 जोड्या किती येतील, बघा 250 ला 1 जोडी, 500 ला 2 जोड्या. बघा हे 500 रुपये झाले. आणि पुन्हा हे 125 रुपयाला 1 टोपी, किती टोप्यात अशा 4, 125 गुणिले 4 किती, 500. म्हणजे 500 आणि 500 किती झाले, 1000 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा 2 अंकांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे त्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज काय करायची, आपल्याला काढायची. सिंपल आहे मित्रांनो, 2023 ला क्वेश्चन आलाय. पहिल्यांदा आपण काय करू, 2 अंकांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. मग त्या 2 संख्या शोधून घेऊया आपण. बघा काय दिले आपल्याला, किती, a प्लस b किती दिले, 8 दिले. म्हणजे a एक संख्या आहे आणि b एक संख्या आहे आणि त्यांचा गुणाकार काय दिलाय आपल्याला, त्यांनी 15 दिलाय. मग मित्रांनो काय करायचं बघा, या 15चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज 8 आली पाहिजे. मग 15चे अवयव पडू आपण. 1 गुणिले 15, पुन्हा 3 गुणिले 5, एवढेच अवयव पडतात. कुणाची बेरीज 8 येते बघा बरं, 15 ने 16, 3 आणि 5 8. म्हणजे इथं आपल्या 2 संख्या आल्या. मग त्या 2 संख्या कोणत्या झाल्या, 3 आणि 5. पुन्हा काय म्हणले, त्यांच्या उभय पक्षांची बेरीज म्हणजे त्यांच्या रेसिप्रोकल करायचे. रेसिप्रोकल म्हणजे काय असतंय बघा, समजा ही 3 ही संख्या आहे, हिचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतंय, उलट करायचं. किती येईल रेसिप्रोकलचा, 1/3. तसंच 5 चा किती येईल मित्रांनो, 1/5. यांची आपल्याला बेरीज करायची. 1/3 अधिक 1/5
किती येते बेरीज मित्रांनो? बघा छेद समान नाहीयेत म्हणून तिरप्या गुणाकाराने बेरीज करू. 5 एक 5, पुन्हा 3 एक 3 आणि 5 त्रिक 15 म्हणजे किती येईल मित्रांनो? 8/15 त्याचं आपलं उत्तर येईल. मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 2017 साली आलेला आहे, एकदम मस्त क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्या तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. म्हणजे काय दिले मित्रांनो, आपल्याला तिघांच्या गुणांची बेरीज किती दिली? 83 दिली. किती? 83. आपल्याला कुणाचेच गुण दिलेले नाहीत, आपल्याला काय दिल्यात? कंडिशन, अटी दिल्यात. गुरुदास पेक्षा एवढे जास्त याला आहेत, गुरुदास पेक्षा एवढे जास्त कमी याला आहेत, बरोबर. पण मित्रांनो बघा हा प्रश्न आपण ऑप्शन मेथडने पण सोडवू शकतो. पण मित्रांनो ऑप्शन मेथड ही आपण स्वतः ट्राय करायची गोष्ट आहे. आम्ही शिक्षकाने तुम्हाला कन्सेप्ट शिकवली पाहिजे, बरोबर. मग आपण कन्सेप्ट न काढू. बघा किती जण आहेत तुम्हाला? रमेश आहे, पुन्हा कोण आहे? गुरुदास आहे आणि पुन्हा आहे लीला आहे. बघा मित्रांनो आपल्याला गुण शोधून कुणाचे काढायचे? गुरुदासचे. आणि गुरुदास सोबतच कंडिशन दिल्यात, मग गुरुदासला आपण धरू x, म्हणजे गुरुदासचे गुण धरू आपण x, जे आपल्याला माहित नाहीत बरं का. x म्हणजे माहित नसते आपल्याला. पुन्हा काय दिलं कंडिशन? रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळालेत, म्हणजे गुरुदास पेक्षा 15 गुणांनी रमेश पुढे. पुढे म्हणजे जास्त म्हणजे अधिक करायचं असतं. याचे गुण आहेत x, x मध्ये 15 ऍड करू. केले का ऍड 15? पुन्हा लीलाला गुरुदास पेक्षा 7 गुण कमी आहेत, म्हणजे कमी म्हणजे वजा, बरोबर का. मग मित्रांनो तिघांचे गुण आले का? बघा x अधिक 15 हे झाले रमेशचे, गुरुदासचे झाले x, लीलाचे x - 7. आपल्याला काय दिली? त्यांची बेरीज दिली. किती? 83. मग करा बेरीज, केली बेरीज. काय आले बघा? x अधिक x किती झाले? 3x. पुन्हा 15 वजा 7 किती झाले? 8 झाले. बघा हे अधिक 8 बरोबर इथले 83. मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे इकडले अधिक मधले 8 इकडे जाऊन वजा होतात, म्हणजे काय राहिलं? 3x बरोबर 83 वजा 8, बरोबर मित्रांनो. मग 83 वजा 8 किती? 75 आणि राहिलेलं 3x. बघा आता आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे गुरुदासचे गुण काढायचे. बघा या 3 ला x पासून हटवावं लागेल. मग या x चं आणि 3 चं नातं काय? गुणाकाराचं. इकडे जाऊन भागाकार होणार, म्हणजे 75 भागिले 3. इकडे आपलं x ला x जायचं, तसं 3 न मी 75 ला भागितलं तर किती येतंय? 25. म्हणजे गुरुदासचे गुण किती आले मित्रांनो? 25. ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन बघा मित्रांनो, 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता? मित्रांनो भागाकारच करायचा आपल्याला, भागाकाराचं उत्तर सांगायचं आपल्याला. फक्त अशा गणितामध्ये काय होतं, शून्याचा भाग द्यायचा आपला विसरतो. मग चला बघा देऊया आपण. 1836 भागिले 17. बघा 17 ही मूळ संख्या आहे, त्याला कुणीच काट होत नाही, 17 नेच भाग द्यावा लागतो आपल्याला. बघा 17 एक 17, 17 एक 17, उरला किती? 1 उरला. मित्रांनो आता आपण पुढला एकच अंक घेऊ शकतो. बघा 17 ने 13 ला भाग जातो का? नाही. मग काय द्यायचा? शून्याचा भाग द्यायचा. शून्याचा भाग दिला की झाले 3 अंक. पुन्हा आणखी एक घेतला ना की झाले 136. 17 8 36चे म्हणजे आपला भागाकार किती आला? 108. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते? एका परीक्षेत करीमने रहीम पेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले, तिघांना मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले होते? 2014 साली या क्वेश्चन आलता. मित्रांनो सेम अप्रोच न ह्याच्या आधीचा क्वेश्चन आपण केला होता. बघा काय कोण कोण आहेत? करीम आहे, पुन्हा कोण आहे? रहीम आहे, आणि पुन्हा तिसरा कोण आहे? मदन आहे. मित्रांनो बघा आता प्रत्येकाचे आपण गुण काढूया. दोघांसोबत कोण कंपेअर केलाय ते त्याला x धरायचं. कोण केलाय? बघा करीम सोबत रहीम, मदन सोबत रहीम, त्यालाची तुलना केली, त्याला x लिहून टाकायचं. सोप्यात सोपं. बघा तेच आवड जाते की कुणाला x धरायचं, बरोबर. पुन्हा आता लिहूया. करीमने रहीम पेक्षा 15 गुण जास्त मिळवले, म्हणजे रहीम पेक्षा करीमला 15 जास्त मिळाले. जास्त म्हणजे काय? अधिक करायचंय, x अधिक 15. पुन्हा काय म्हणताय? मदनला रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले, म्हणजे रहीम पेक्षा 10 गुण कमी म्हणजे वजा, म्हणजे काय? x वजा 10. पुन्हा आता मित्रांनो पुढे काय दिले?
तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तिघांना मिळून म्हणजे तिघांची बेरीज. चला मग यांची बेरीज करूया. केली बेरीज, किती आली? 110. गणितात दिलेली आहे आपल्याला. मग मित्रांनो बघा आपण केलंय x अधिक x अधिक x किती होणार? 3x आहे, 3 x. पुन्हा अधिक 15 वजा 10 किती होणार? 5 होणार. किती? 15 वजा 10 5 होणार. पुन्हा हे दिलेलं 110 जशास तसं. चला इथं अधिक 5 आहेत, इकडे जाऊन वजा होणार म्हणजे 3x बरोबर काय होणार? 110 वजा 5 किती होईल? 105 होणार. बरोबर हे 3x. तुम्हाला तर माहिती आहे दोघातलं काय असते ना, तर गुणाकार असते म्हणजे 3 इकडे जाऊन भागाकारात जाणार म्हणजे x बरोबर 105 भागिले 3 किती येतो भागाकार? बघा बर, 3 त्रिक 9 आणि 1 3 5 15. बघा भागाकार करून बघा म्हणजे x बरोबर किती आलं? 35. आपल्याला विचारलेत कुणाचे? करीमचे. पण x कोण आहे? रहीम आहे. करीम काय आहे? x अधिक 15 आहे म्हणजे रहीम पेक्षा त्याला 15 गुण जास्त आहेत म्हणजे 35 मध्ये 15 मिसळले किती येतील? 35 आणि 15 50 म्हणजे ऑप्शन डी येणार आपलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा, त्याच धर्तीवरला त्याच पॅटर्नवरला सेम क्वेश्चन 2018 आलेला आहे. काय? एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले, सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले, जोसेफला किती गुण मिळाले? मित्रांनो आपण बघितलंय जो दोघांच्या कंडिशन मध्ये कॉमन असेल त्याला x लिहायचं. बघ काय कोण कोण आहे? जोसेफ आहे, पुन्हा कोण आहे? अमित आहे आणि पुन्हा आहे कुमार. बरोबर का? चला मग काय दोघांमध्ये कॉमन कोण? बघा जोसेफ अमित, कुमार अमित. मग अमितला x धरून टाकायचं, सोप्यात सोपं. चला पुढे काय म्हणलंय? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. कमी म्हणजे वजा, ह्याच्यापेक्षा 8 गुण कमी म्हणजे x वजा 8 करायचं. पुन्हा काय म्हणतंय? कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले म्हणजे अमितपेक्षा कुमारला 12 गुण जास्त म्हणजे अधिक 12 म्हणजे x अधिक 12. पुन्हा काय म्हणलंय? त्या तिघांना मिळून 205 गुण मिळाले म्हणजे आपण त्यांची काय करणार? बेरीज करणार. किती आहे बेरीज? 205. सेम आतापर्यंत 2-3 क्वेश्चन सोडवले आपण. x अधिक x अधिक x किती झाले? 3x. पुन्हा मित्रांनो बघा 12 मधून 8 गेले, 12 मधून 8 गेले किती राहिले? 4 राहिले. पुढे हे 205. पुन्हा मित्रांनो 4 अधिक मध्ये आहेत ते वजा होणार. 3x बरोबर 205 वजा 4 किती येईल मित्रांनो? 205 वजा 4 201. आता काय? 3x. तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो ही x आणि 3 गुणाकारात असते, 3 इकडे जाऊन भागाकारात होणार म्हणजे x बरोबर काय येणार मित्रांनो? 201 भागिले 3 किती येते भागाकार? बघा 3 1 3 3 सख 18 पुन्हा उरले 2 3 7 21 म्हणजे x बरोबर किती येणार मित्रांनो? 67. x कुणाचे आहे? अमितची आहे. आपल्याला विचारले जोसेफला किती मिळाले. अमितला जर 67 असतील तर जोसेफला त्याच्यापेक्षा 8 कमी आहेत. मग 67 वजा 8 किती येईल मित्रांनो? 59. किती येईल? 59. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक सी आलेला आहे. धन्यवाद.